गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडादेव येथे भरणाऱ्या यात्रेकरिता चंद्रपूर येथील काही भाविक आले होते। वैनगंगा नदीपात्रात साखरी घाट आंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने 3 जण बुडाले। त्यातील एकास जलसमाधी मिळाली तर 2 तरुणांना वाचविण्यात यश आल्याची घटना बुधवारी 26 फेब्रुवारी 2025 रोजी 12 वाजताच्या सुमारास घडली। अभिषेक संतोष मेश्राम असे मृताचे तर जितू राजेश्वर दुर्गे, खुशाल सुखराम सोनवणे असे बचावलेल्यांची नावे आहेत। सर्वजण चंद्रपूर येथील महाकाली वार्डातील रहिवासी आहेत। मार्कंडादेव दर्शन घेण्यासाठी साखरी घाट जवळ नदीत असलेल्या पुलाच्या 3 किमी अंतरावर आंघोळ करण्यासाठी गेले होते। दरम्यान अभिषेक, जितू व खुशाल यांना नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडत असताना इतर उपस्थित भाविकांनी आरडाओरड केली। दरम्यान जवळ असलेल्या नागरिकांनी धावपळ करून जितू व खुशाल या 2 तरुणांना वाचविले। मात्र अभिषेक या तरुणाला जलसमाधी मिळाली। SDRFचे बचाव पथक नदीत तैनात होते, मात्र बुडालेला भाविक हा मंदिरापासून फार लांब अंतरावर आणि कुठलीही कल्पना नसल्याने त्याला वाचवू शकले नाही। घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस पथक, आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले। अभिषेकचा मृतदेह शोधून काढला। पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल कादबाने करीत आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलबेल्लीवार, तालुका प्रतिनिधी, गडचिरोली।